तर नमस्कार मंडळी, मी सार्थक गुरव. माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा. तर मंडळींनो, आज मी इलय बिळवाडी शाळेत गॅदरिंग आहे, तर त्याच्यासाठी इलेलो आम्ही. बघा, विपुला, समीरा आणि गुड्डू वगैरे ते सगळे शाळेत गेले थंय. तर आम्ही म्हटला काकीच्या आजची गरम गरम कांदा भजी खाऊया. आणि काका ते बघा आजोबा, त्यांच्या आजची गरम गरम भजी खाऊया आणि नंतरच मग काय ते प्रोग्रामात ते बघू जाऊया. तर मंडळींनो, आज ह्या बिडवाडी शाळेचा गॅदरिंग असल्यामुळे त्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. परत बक्षीस वितरण झाला. तर आता दशावतारी नाटक सुरू झाला. दशावतारी नाटक लहान मुलांचा, त्या शाळेतील जे दशावतारी कलाकार आहेत, म्हणजे जे उत्सुक आहेत दशावतारीसाठी, बालकलाकार, त्यांचा दशावतारी नाटक आहे. तर आम्ही दशावतारी नाटक आता सुरू झालेला. तर चला मी तुमका दशावतारी भजी खाऊया आणि त्याच्यानंतर दशावतारी नाटक दाखवते तुमका मी. चला मंडळी. तर मंडळींनो, काकीच्या आजची गरम गरम भजी खाऊन झालेली आहे आता. तर आता आम्ही नाटक बघू जातो. तर चला तुमका मी दशावतारी नाटक दाखवतोय. तर मंडळी, आणि फायनली शाळेच्या गेटच्या समोर आहे बघा पोचलेले आहोत सगळे मित्रपरिवार. हे बघा, सार्थक वगैरे, साहिल, समीर आणि विपुल सगळे. तर आम्ही गेटवर पोचलेले आहोत. तर आता चला तुमका दशावतारी नाटक दाखवत आहे. प्रत्येक जण आज माझ्या नावाचा जय जयकार करतोय. जय जयकाराच्या नादानं सारी द्वारिका कशी दुमदुमून गेली आहे. याच्या मुळाशी कारण काय असेल तर आजपर्यंत द्वारकाधीश बलराम दादानं दिलेला आहे. आज सारी सुखी प्रजा सारी सुखी आहे. याच कारण बलराम दादानं दिलेला नाही. पण प्रत्येक वेळी विचार करत असतो एकाच गोष्टीचा, आणि तो काय असेल तर तो म्हणजे झालेला तो अहंकार आहे. पण आणि मला त्याने सातव्या अवतारी सहकार्य केले. तो म्हणजे सखान म्हणतो, त्याला द्वारकेत घेऊन ये. जशी तुझी इच्छा. त्या सेतूमध्ये रामेश्वरी जाऊन सगळ्या नंतर इथपर्यंत घेऊन ये. मनाच्या हट्टी स्वभावाची भामादेवी म्हणतात मला. भामादेवी, अहो मी बोलायला लागले
सारे जण माझ्या तोंडाजवळ पाहता. ओ काय पाहता, काय पाहता? हो मी चालायला लागले की माझ्या पायाजवळ पाहता. ओ काय पाहता, काय पाहता? अहो नमस्कार करण्याची काही पद्धत आहे की नाही? अहो मी चालायला लागले की ती पहा हामा चालली आणि ती माझी सहज जरी आली तर ती पहा रुक्मिणी देवी म्हणून तिला नमस्कार करता. अहो मग मी कोण? ओ श्रीमंत बापाची श्रीमंत कन्या, सारे सुखी समाधानी जीवन आम्हाला प्राप्त आहे. कुणामुळं तर आमच्या सतराजित महाराजांमुळं. पण असू दे, काही क्षणापुरता राग दूर करावा, कारण असा राग जर माझ्या चेहऱ्यावर देवाने बघितला तर देव इथं काही थांबणार नाही. काय करावा? आमचा कधी अपराध घडला नाही. आम्ही कधी कोणावर रागवलो नाही. कृष्ण दर्शन झाल्याशिवाय अन्नाचा गणातोच पाण्याचा थेंबी उपर घेतला नाही. आणि आज भगवंताने दर्शन देण्यास टाळावे तरी सुद्धा आनंद आहे आम्हाला. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केले. त्यांच्या चरणाची धुरेकडे आमच्या हृदय मस्तकी लावले आणि आमचे पावित्र राखून ठेवले. माझा जीव तुझ्यासाठी तळमळतोय, पण आत्मा एक सारखा तुझ्यासाठी तडफडतोय. हे प्रभू, एके दिवशी चिंताकूट पर्वतावर तुझी माझी भेट झाली. त्या क्षणी प्रभू मला उदास दिसला आणि मी प्रभूला विचारणा केलं, अरे माझ्या गुरु, माझ्या तुम्ही माझ्या देवा, तू असा उदास का? त्या क्षणी प्रभूने मला मी येत नाही म्हणून सांगा पटकन देव काय म्हणाले? देव म्हणाले मी येत नाही. काय देव असं म्हणाले? थांबा मीच पाहते. अगं ये मामा बघ, तू रुक्मिणीला सर्जरी आली तर बरं समाधान वाटले. हो तुम्हाला समाधान, पण माझं भान हरपून गेलं, काळीच करपून गेलं. नशीब एवढी उभी तरी आहे. अहो तुम्हाला नाही करायचं. त्याचं कळतं त्यालाच कळतं, उगाच नाही बोलायला कळणार. तुम्हाला झालंय तरी काय? अहो तुम्ही आमच्या मंदिरात निवांत झोपी गेला होता. हो होय ना? निघालो होतो. होय ना? हो पण ते तुला जमलं नाही. बरेच दिवसांनी योगायोग आलाय. काय नारदा, कसं काय चाललंय? आमचं बरं चाललंय. तुमची अशी अवस्था केली तरी कोणी? पण दोन
एक मरकट आणि त्या मरकटाने काय केलं सांगा माय दादा. मारून टाकू तर शिल्लक ठेवू. जायला म्हणून आई जीव घालून दिलं. माय दादा चिंता करू नका. जर तो मरकट एवढा का उमस्त झाला असेल तर माय दादा हे दुसरा निघाला त्या मरकटाचा होय. ओ दादा तुम्हाला म्हणतात का? द्वारकाधीश्वर राम दादा. ओ दादा मग त्या मरकटाला मारायला तुम्ही गेलात तर तुमचे इतरत्र प्रजाजन तुम्हाला म्हणतील काय? काय म्हणतील? दादा चालले माकड मारायला. होय रे होय ना दादा. दादा तुम्ही जाऊ नको मला भीती वाटता. माय दादा तुम्ही चिंता करू नका. तुम्ही विश्रांतीसाठी राहा. माय दादा चिंता करू नका मी आहे. होय. माझ्याजवळ आहे मार्ग. आहे नारदा लवकर सांग. देवा तुझं वाहन गरुड याला बोलव. अरे मग विलंब कशाला? मी हाक मारतो. अरे हे गरुडा. अरे हे गरुडा. अरे कोण रे हाक देतोय? कोण हाक देतोय म्हणतोय? अरे हा द्वारकेचा राणा 56 कोटी यादवांचा राणा द्वारकाधीश बलराम दादा तुला हाक देतोय. अरे कोण बलराम की बलराम? जशी तुझी इच्छा. कोण रे गरुडा? अरे कोण हाक देतोय? हे गरुडा हा नारद तुला हाक देतोय. अरे कोण नारद का भारत? हे देवा आमचं दोघांचंही तो गरुड काही ऐकत नाही. आता तू हाक देऊन पहा. अरे हे गरुडा अरे कोण हाक देतोय? हाच देव तुला हाक देतोय. काय माझा देव मला हाक देतोय? देवा येतोय मी. देवा नुकताच कुठा बलहार करून एकाएकी विश्रांतीसाठी गेला असताना एकाएकी हाक देण्याचा कारण. मी नाही सर्वांनी हाक दिली. होय रे होय. मीच हाक दिली. पण या हाकेमागील कारण तुला का हाक दिली माहिती आहे? काही आमच्या गर्दनीत एक मरकट आला आहे. पण त्यासाठी मी काय करावं? त्या मरकटाचा शेवट करण्यासाठी तू जावं. काय त्या मरगडाचा शेवट करण्यासाठी मी जावं? आणि यासाठी तुलाच का बोलावलं माहिती आहे? का बोलावलं? कारण की तो मरकट आहे उडान पट्टू आणि तू आहे उडान टप्पू. काय? मी उडान? इकडे. दादा असं का म्हणाले? का म्हणाले? अरे कारण तो आहे इकडून तिकडे झाडावरून उड्या मारणारा आणि तू त्याच ताकदीचा पराक्रमी. अरे मी कोण? माझे पराक्रम काय? माझी प्रतिष्ठा काय? मी त्या मरणाला मारण्यासाठी जाऊ मी मुळीच जाणार नाही. अरे तू त्याला घाबरलास. तुझे पाय थरथर कापतायत. अरे नारदा तोंड सांभाळून शब्द उच्चार. मी पराक्रमी आहे. बोलतास आता तुझ्याकडे काही नाही. देवा नारदा माझा पराक्रमावरती शंका करता. हे गरुडा तुला ते जमणार नाही. तू जाऊ नकोस. तुझे पाय बघ कसे. अरे तू घाबरतोयस त्याला. माझ्या पराक्रमावरती शंका करता. देवा नारदा मी त्या मरणाला पुढे आणि तुमच्या चंद्रापर्यंत आले. निघालो त्या मरणाचे पाणी करण्यासाठी.
घेतली या कर्दीवनात आलोय पण मरकट कुठे दिसत नाही. कोण तू? दादांचा प्रधान तो मी. इथे कशाला आलाय? घेऊन जायला मला घेऊन जायला एवढी हिंमत बघतो की कसा घेऊन येतो ये रे असा. घन घन माला आता आपण जावे. गरुड गेला आहे तो नक्कीच त्या मरकटाचा जेवण करेल. त्या मरकटाचा शेवट करून आलाय. वा हे गरुडा फार परिश्रम झाले तुला. देवा देवा माझे पराक्रम कमी करते देवा. मी त्या मरकटाचा शेवट करू शकलो नाही. हे गरुडा चिंता करू नकोस. हे गरुडा तो मरकटाची उन्मत्त झाला आहे. हे कृष्णा निघालो त्याचं मग ठीक आहे देवा. जर का तुझी मला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी तुला हात देईन. अरे देवा देत आई. दादा घेत नाही. दादा तर आता गेले पण पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पण आपण केलं पाहिजे. इतके कर्दई म्हणून नष्ट केली पण द्वारकेत राहणं अद्यापही आला नाही. मला असं वाटतं आता तो येणार पण नाही. एक सारखा या कात्रीवनात फिरतोय त्या मरकटाला शोधतोय पण मरकट कुठं दिसत नाही. अरे मरकटा गेलाच नाही तुझं. हे मरकटा अरे चालता हो आधी. बरा चालता हो म्हणतोय. अरेच कोण तू? मी कोण? अरे जास्त पाऊल भूमीला लागतात. भूमी हातातली जाते. तो द्वारकेचा गाणा द्वारकाधीश बलराम दादा तो. द्वारकाधीश तू होय. द्वारकेच्या राजा. एक मरकटा तुझा शेवट करीन सांगतोय. निघून काय दोन माझा शेवट करण्याबद्दल तुला या भूमी
काढल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद मरकटाच्या अंगी आहे. एवढी ताकद या मलकटाच्या अंगी आहे. म्हणून तुझ्यासमोर तुझा प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे. जर तुला तुझ्या पराक्रमावर एवढाच विश्वास असेल तर हो युद्धाला जय राजा. फुले अंतरी दिसती करी चिंता करी चिंता हे मरकटा माझ्या हातातील शस्त्र गेलं असेल, माझे पराक्रम करून ठरले असतील, तरीही माझ्या नावात बदल मुळीच होणार नाही. म्हणजे तुझ्या नावात बदल होणार अरे मुळीच नाही, म्हणजे तुझ्या नावात बदल होणार काहीच नाही. तेव्हा माल खा. मारून नको. नावात बदल होतोय की नाही ते सांग. नक्की करतो. करेन, करेन. यामुळे तुझं नाव काय होतं? आतापासून या क्षणापासून तुझं नाव राम बनलं. म्हणजे रामबल म्हणायला हवं. तुझं माझ्या प्रभूचे नाव नंतर तुझ्या बलाचे का? चालेल, चालेल. तू सांगशील त्याप्रमाणे चल मग. तुझ्या नावात बदल झाला आहे. तुझ्या वाक्याला कळलं पाहिजे. त्याने एक उत्तम साधन आहे. उत्तम साधन. हे आहे तुझं मुसळ आणि हा आहे तुझा नांगर. हे काय करतोस तू? अरे माझी प्रतिष्ठा, अरे माझे 56 कोटी यादव काय म्हणते तरी माझ्याबद्दल. तुझ्या नावात बदल झाला आहे. हे सर्व तुझ्या प्रजेजनांना कळलं पाहिजे. अरे पण अरे अरे काय करतोस? अरे आता इथूनच नाव चालू कर. काय म्हणलं? याच्या नावात तर बदल झाला आहे. पण आणखी एका प्रश्नाचा मला विचार येतोय. माझ्या प्रभूचे दर्शन आणि त्याची मी मार्ग प्रतीक्षा करतोय. निघालो. फायनली गॅदरिंग संपला. दशावतारी नाटक पण झालेला. तर आता आम्ही सगळे पोरगे घरात जातो. हे बघा गुड्डू आमचं तोंड दाखव रे. हो बघा व्हाईट टी शर्टवाला गुड्डू हा पारतो हा. आणि थोडे पोरगे पुढे गेलेत. ते बघा गाडी दिसतात तुमका ते बघा थंय. तर मंडळीनू आमचं ब्लॉग जर आवडला असत तुमका तर लाईक करा आणि
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत. तो सर बाय बाय मंडळी.